नमस्कार मंडळी. तर आज मी मुलतानी मातीची सोप बनवली आहे आणि त्यासाठी मी काय काय यूज केले ते पुढे पहा. मुलतानी माती 4 चमचे घेतले आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद घेतली आणि थोडंसं म्हणजे 3-4 चमचे रोज वॉटर टाकून छान पेस्ट पातळ करून घेतली आहे. अगोदर मी गरम पाणी घेऊन त्यावर एक छोटे भांडे ठेवून घेतले आणि सोप बेस छोटे छोटे कट करून टाकून घेतले. तर ते बॉईल झाल्यानंतर सोप बेस लगेच मी सोप बेस पेस्टमध्ये मुलतानी माती छान मिक्स केले आणि साबणाचे छान मिक्स केल्यानंतर दोन्हीचे पेस्ट मिक्स करून घेतल्यानंतर साबणाच्या स्ट्रेमध्ये टाकून थंड करायला ठेवले. तर 2 तास ठेवून दिले. तर पहा किती छान सोप बनले आहे. ते हे बघा, छान बॉईल झाल्यानंतर मी मुलतानी मिठी केलेली पेस्ट ह्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यानंतर थंड करून आता स्ट्रेमध्ये टाकून घेत आहे. थोडंसं थंड करायचं, नंतर स्ट्रेमध्ये भरून घ्यायचं. जेवढे बसेल तेवढं सगळं पूर्ण. आता 3 सोप बनले आहेत. तर मी ते लगेच फ्रीजमध्ये 2 तासासाठी थंड करायला ठेवले होते. 2 तासांनी तुम्ही पहा की साबण किती छान बनले आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही.